राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना नमन करून येथे उपस्थित सर्व भक्तांना नमस्कार करते आणि माझे बोलणे सुरू करते. अध्याय 12वा, ओवी संख्या 85. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम या ओवीला स्मरण करून आज मी आपल्यासमोर अतिशय साधी पण अत्यंत प्रभावी अशी संकल्पना मांडणार आहे, जी म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेली रामधून. रामधून म्हणजे फक्त नाम जपच नाही, तर मनाला शांतता देणारी, समाजामध्ये एकता वाढवणारी व आपल्या संपूर्ण जीवनाला एक नवीन दिशा देणारी अशी संकल्पना आहे. तुकडोजी महाराजांनी रामधूनला फक्त भजन, कीर्तन, नामस्मरण यामध्ये बांधून न ठेवता रामधूनच्या माध्यमातून समाजाला सामाजिक, मानसिक तसेच आधुनिक तेकडे नेण्याचा एक खूप सरळ, सोपा आणि साधा असा मार्ग दाखवलेला आहे. आजच्या जीवनामध्ये आपण खूप तणावामध्ये जीवन जगतो आहे. मोबाईल, सोशल मीडिया, विविध स्पर्धा, कामाचा ताण, त्याचबरोबर नातेसंबंधांमधील, मित्रमंडळींमधील वाढत चाललेला दुरावा या सर्व कारणांनी आपलं मन अतिशय अस्थिर राहतं. मन कुठेतरी सतत भटकत राहतं, एकाग्र राहत नाही. तर या मनाला स्थिर करण्यासाठी, एकोप्याची भावना वाढण्यासाठी, नातेसंबंध चांगले टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला रामधून ही खूप जास्त मदत करणारी ठरते. यामध्ये आपण थोडा वेळ काढून आपल्या दैनंदिन जीवनामधला फक्त थोडाच वेळ आपल्याला द्यायचा आहे. त्यामध्ये जर आपण ईश्वराचे नामस्मरण केले तर आपल्या मनातील नकारात्मकता ही कुठेतरी निघून जाईल, दूरशी होईल आणि सकारात्मक विचारांचा आपल्या मनामध्ये संचार होईल, जन्म होईल, त्याची तिथे निर्मिती होईल आणि तोच सकारात्मक विचार पुढे वाढत जाईल. रामधूनमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे सामाजिक एकता. सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक ध्यान यामधून आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण सर्व एकत्र येऊन जेव्हा ईश्वर नाम घेतो तेव्हा आपल्या वातावरणातील सुद्धा नकारात्मकता ही नाहीशी होते आणि आपल्या एकत्र येण्यामुळे आपल्यामधील एकोप्याची भावना ही वाढीस लागते. जसं एक उदाहरण म्हणजे आपण अंधाऱ्या खोलीमध्ये जर एक दिवा लावला तर तिथे प्रकाश निर्माण होतो. तसंच आपल्या मनामधील जो अंधार आहे, आपल्या मनामधील अंधार म्हणजे ताणतणाव, चिंता, उद्या काय करायचं आहे याची काळजी आजच, ह्या सर्व गोष्टी कुठेतरी दूर निघून जातात. त्यामध्ये ह्या सर्व दूर निघून जाण्यासाठी रामधून ही मनाची शांतता म्हणून एक छोटासा दिवा आपल्यामध्ये रुजवते. जसं आता आपल्याला माहिती आहे की दैनंदिन जीवनामधलं अगदी साधंसं उदाहरण आहे, आता खूप साजेसं होईल ते. आपण मोबाईल चार्ज करतो. जर मोबाईलला आपल्या चार्जिंग नसली तर आपला मोबाईल हा काम करणार नाही, तो आपल्या कुठल्याही कामी पडणार नाही. तसंच आपलं मन आणि आपलं शरीर हे देखील चार्ज करावं लागतं. त्याला कुठेतरी अभ्यास असायला पाहिजे, सातत्याने निरंतर अभ्यास असायला पाहिजे. तेव्हाच कुठे आपलं मन देखील शांत होईल, चार्ज होईल आणि आपण आपल्या जीवनातला कुठला तरी एक महत्त्वपूर्ण निर्णय किंवा एक महत्त्वपूर्ण काम चांगल्या प्रकारे करू शकू. तर रामधून आपल्याला त्यामध्ये देखील मदत करते, एकोपा त्यामध्ये देखील आपल्याला मदत करते.
माझ्या भाषणामध्ये जवळपास फक्त दैनंदिन जीवनामधले उदाहरणे आणि आज जे कामी पडतील असेच वाक्य येत आहेत. जसं आपल्याला सर्व आपण गावातले, समाजातले, सर्व धर्माचे, पंथाचे, वेगवेगळ्या वयाचे लोक एकत्र येऊन रामधून करतात. त्याने जवळजवळ ह्या सर्व ज्या पण अपवाद गोष्टी आहेत, वय, धर्म, हे कुठेतरी याच्या ज्या भिंती आहेत या नाहीशा होतात आणि एकोपा हा निर्माण होतो. समाजाला खऱ्या अर्थाने यालाच बांधिलकी असे म्हटले जाते. तर याचे एक जे आपण बघू शकतो की शाळेमध्ये सर्व प्रकारचे, सर्व धर्माचे, सर्व वयाचे मुलं एकत्रित प्रार्थनेला उभे राहतात. तिथे ते राष्ट्रगान करतात. ते राष्ट्रगान सुरू असताना एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते, एक वेगळीच शक्ती आपल्याला जाणवते. तीच शक्ती, तीच ऊर्जा जर आपल्याला जाणवून घ्यायची असेल तर ती रामधूनमधील होणाऱ्या नामस्मरणामध्ये आपण जाणवू शकतो. आता नामस्मरण गायन फक्त रामधूनमध्ये एवढंच आहे का? तर नाही. रामधून जेव्हा आपण आपल्या घरासमोरून जाते तेव्हा आपण काय करतो? झाडझूड करतो, पाणी टाकतो, छान सुंदर अशा रांगोळ्या काढतो, विविध देखावे आपण तिथे सादर करतो. आता विविध देखाव्यांमध्ये कोणी राष्ट्रसंतांचे दाखवतं, कोणी देशांवरती करतं, कोणी आज दैनंदिन जीवनामध्ये काय उपयोगाचं आहे त्यावरती करतं, कोणी जनजागृतीबद्दल करतं, तर कोणी देशावरती करतं, कोणी ग्रामावरती करतं, कोणी देवतांवरती करतं. तर ह्या सर्वांमध्ये आपल्याला काय होतं की बहुतेकच्या सर्वच टॉपिकवरची किंवा मुद्द्यांवरची माहिती आपल्याला मिळते. आणि अगदी हे जे लहान लहान मुलं आहेत यांना ह्या देखाव्यांमधून जी माहिती मिळत आहे ती त्यांच्या मनावरती कोरली जाते आणि ती निरंतर आयुष्यभर ती त्यांना आठवण राहते. आणि जी आपण सुरुवातीला स्वच्छता करतो, आता ही स्वच्छता ज्या दिवसाला आपल्या घरासमोरून रामधून जाते तेवढ्यापुरतीच मर्यादित असायला पाहिजे का? तर नाही. ती स्वच्छता आपण दररोज करायला पाहिजे. वेळोवेळी स्वच्छता मोहीम राबवायला पाहिजे. जर आपण वेळोवेळी स्वच्छता मोहीम जर राबवल्या तर त्यामधून देखील आपल्याला फायदा होणार आहे. गाव, आपला परिसर तर स्वच्छ होईलच, पण सोबतच आपली एकोप्याची भावना वाढेल, श्रमदानाची भावना वाढेल. आपण कुठेही श्रमदान करण्यासाठी मागे पुढे बघणार नाही, आपण सतत त्यासाठी तयार असू. यामधून आपल्याला जो सकारात्मकता मिळणार आहे त्याने आपल्याला मनाची शांती देखील मिळणार आहे. आणि आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मनाची शांती रामधूनच्या स्वरूपात एक मोकळा सुटकेचा श्वासमधून ठरणार आहे. आणि लहान मुलांना यामधून शिस्त, सामंजस्यपणा, त्याच्यानंतर सुसंस्कृतपणा, अनुशासन या सर्व गोष्टी देखील आपले छोटे मुलं यामधून शिकणार आहेत. आणि ह्या सर्व गोष्टी त्यांना पुढे चालून आयुष्यभर त्यांचं आयुष्य घडवण्यासाठी कामात येणार आहेत. चला तर मग आपण आपल्या आयुष्यामध्ये थोडा तरी वेळ रामधूनला देऊया, स्वच्छतेला देऊया, आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा निरंतर प्रयत्न करूया आणि आपलं आरोग्य हे चांगलं ठेवूया, निरोगी ठेवूया आणि आपलं गाव स्वच्छ ठेवून आपण नेहमी आनंद राहण्याचा प्रयत्न करूया. सर्वांचा वाढे मन, लोक राहतो प्रसन्न, ऐसी आहे रामधून, सहकार्याची बोधशाळा. इथे मी माझे बोलणे थांबवते. आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं त्या तुमचा देखील आभार. जय गुरु.